नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑटो एन्जॉय. तर मित्रांनो, बऱ्याच जणांचा मला प्रश्न होता की जे बिगिनर्स आहेत, जे नवीन नवीन गाडी चालवायला शिकलेले आहेत, तर त्यांना गिअर टाकताना मित्रांनो कन्फ्युजन होतं की बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की पहिल्या गिअरवरून जेव्हा गिअर शिफ्ट सेकंड गिअरला गाडी टाकायची असते त्यावेळेस चुकून फोर्थ गिअरला जाते आणि मग मित्रांनो गाडीचं पिकअप कमी होतं कारण स्पीड कमी असतो आणि गाडी ऑटोमॅटिक मग बंद पडून जाते. तर मग याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवतो आहे की गिअर्स जे आहेत ते कसे टाकले पाहिजेत आणि गिअर्स परफेक्ट पडण्यासाठी तुमच्या हाताची पोझिशन काय असली पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा एकदम जो व्हिडिओ आहे हा एकदम जो बिगिनर्स आहेत ड्रायविंग जे आत्ता आत्ता शिकतायत नवीन त्यांच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तर मी एकदम सिम्पल टेक्निक आहे जे तुम्हाला सांगणार आहे, कारण की मला ऑलमोस्ट मोर दॅन 15 इयर्सचा ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स आहे. तर या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. तर सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो, जेव्हा गाडी न्यूट्रलला असते तेव्हा हा गिअर खूप लूज असतो. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जे आहे हे पोझिशन चेक करायची की जेव्हा तुम्ही गिअर हलवून बघचाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की गाडी न्यूट्रल पोझिशनवरती आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट, जेव्हा तुम्हाला पहिला गिअर टाकायचा असतो आणि दुसरा गिअर टाकायचा असतो त्यावेळेस पामची पोझिशन काय असली पाहिजे. तर बरेच लोक काय करतात, गिअर असा पकडतात आणि हे असा पहिला गिअर टाकतात आणि नंतर दुसरा टाकताना चुकून असं होतं मित्रांनो की गाडी जाते चौथ्या गिअरवरती. तर हे कोणतंही दुसरं कारण नाही, याला गाडीमध्ये पण काही फॉल्ट नसतो, आपली जी हँडची पोझिशन आहे त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम असतो. तर मी तुम्हाला आज शिकवणार आहे. तुम्ही बघू शकता, जर पहिला गिअर आणि दुसरा गिअर तुम्हाला परफेक्ट टाकायचा आहे तर मित्रांनो हा तुमचा जो पाम आहे, आपला जो हात आहे, हा जो पाम आहे हा असा या साईडला मित्रांनो आला पाहिजे. हे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला क्लिअरली दाखवतोय. हा पाम मित्रांनो असा असला पाहिजे जेणेकरून तुम्ही गिअरला असं पकडचाल त्याच्याने होल्ड चांगला येतो आणि तुम्ही याला पुढच्या डिरेक्शनने टाकू शकता. हा झाला मित्रांनो पहिला गिअर. सेकंड गिअर टाकताना पण पामची पोझिशन अशी ठेवायची आहे आणि ॲज इट इज कंडिशनमध्ये मित्रांनो गिअर पुल करायचं. जर असं तुम्ही करचाल तर मित्रांनो हे सेकंड गिअरवरती 100% गाडी तुमची सेकंड गिअरवरती जाईल. तुमची गाडीचा चान्सेस नाही आहे कधी की तुमची गाडी फोर्थ गिअरमध्ये जाईल. मी माझ्या 15 इयर्सच्या एक्सपिरियन्समध्ये आजपर्यंत असं नाही झालं की पहिल्या गिअरवरून माझी गाडी चौथ्या गिअरवर गेली. बट बऱ्याच जणांचं, जे नवीन शिकतात, जे नवीन ड्रायव्हिंग स्कूलला जातात किंवा कुणाकडून घरच्यांकडून आपण गाडी शिकतो, तर बऱ्याच जणांकडून ह्या चुका होतात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट पहिली मेथड आहे, पाम तुम्हाला या लेफ्ट साईडला ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा होल्ड चांगला राहील गिअरवरती, गिअर सटकणार नाही मित्रांनो तुमच्या हातावरून. आणि त्याच्यानंतर तुम्ही याला ॲज इट इज ओढलं तर हा हा मित्रांनो हे तुम्ही बघू शकता एकदम एक्झॅक्ट पोझिशन येते गिअरची, सेकंड पोझिशन पडलेली आहे. तर हे खूपच सोपं आहे मित्रांनो करायला, जसं की मी तुम्हाला दाखवून दिलं. आता आपण बघूया तिसरा आणि चौथा गिअर. तर तिसऱ्या आणि चौथ्या गिअरला मित्रांनो पामची जी पोझिशन आहे, हा जो तुमचा पाम आहे ह्याची पोझिशन अशी असली पाहिजे जेणेकरून तुम्ही याला वरच्या डिरेक्शननी पुश करचाल तर हा तिसरा गिअर पडतोय आणि ह्याच पोझिशनमध्ये मित्रांनो तुम्हाला ॲज इट इज मागे ओढायचं आहे जेणेकरून तुमचा फोर्थ गिअर पण मित्रांनो पडून जाईल. तर बरेच जण हे जी वरती धरायची चुकी मित्रांनो करू नका, कारण बऱ्याचदा वरती धरल्याने गिअरचा जो हे आहे, जो ग्रिप आहे तो सुटून जातो. तर जसं मी आता सांगितलं तुम्हाला, फर्स्ट गिअर पाम असा करायचा आहे, सेम सेकंड गिअर. थर्ड गिअरला तुमचा पाम उलटा करायचा तुम्हाला जेणेकरून तुमचा थर्ड गिअर पडेल. त्याच्यानंतर फोर्थ गिअरसाठी सेम पोझिशन तुम्हाला फोर्थ गिअरमध्ये तुम्ही प्रेस करचाल तर फोर्थ गिअरला तुमचं जाईल. तर आता इम्पॉर्टंट हे आहे की पाचवा आणि रिव्हर्स गिअर कसा टाकायचा. तर त्यावेळेस पामची पोझिशन जी आहे तुम्हाला लेफ्ट साईडने मित्रांनो तुमचा पाम आला पाहिजे जेणेकरून तुम्हाला ग्रीप येईल हाताला. हे बघा, ही गाडी न्यूट्रल झाली, हा फिफ्थ गिअर आहे आणि रिव्हर्स गिअर टाकायला तुमचा जो पाम आहे तो ॲज इट इज मागं ओढायचं, जे तुमचं ह्याच पोझिशनला मित्रांनो तुम्हाला रिव्हर्स गिअर पण पडून जाईल. तर अशा पद्धतीने कोणतीही प्रकारची चुकी याच्यामध्ये तुम्हाला होणार नाही. जस्ट बिकॉज ह्या जे पामच्या पोझिशन काय इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो, की ही पोझिशन, त्याच्यानंतर ही पोझिशन, त्याच्यानंतर ही पोझिशन, ही काय इम्पॉर्टंट आहे का, तर गिअरच्या ग्रिपसाठी, जेणेकरून तुमचा गिअर स्लिप होणार नाही आणि वेगवेगळ्या चुकून दुसऱ्या गिअर्समध्ये मित्रांनो जाणार नाही. तर पुन्हा एकदा शॉर्टमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, पहिला गिअर टाकायचा आहे, पाम पोझिशन अशी करायची आहे, त्याच्यानंतर हा पहिला गिअर, हाच तुम्हाला खाली ओढायचं आहे सेकंड गिअर, दुसऱ्या पोझिशनसाठी तुम्हाला मित्रांनो असं पकडायचं आहे, हा थर्ड गिअर आणि ॲज इट इज मित्रांनो हे मागं ओढायचे फोर्थ गिअर. त्याच्यानंतर फिफ्थ गिअरसाठी तुम्हाला पाम या साईडने पाहिजे, हा फिफ्थ गिअर आणि हा रिव्हर्स गिअर. तर मित्रांनो अशा पद्धतीने
तुम्ही गिअर्स शिफ्ट करू शकता. तर तुम्ही बिगिनर असाल तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि आय एम शुअर 100% शुअर की तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरेल गिअर शिफ्टिंगसाठी. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझा चॅनल ऑटो एन्जॉय याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि असे मी व्हिडिओ माझे तुम्ही बघचाल तर आय एम 100% शुअर की तुम्हाला गाडी चालवायला तर नक्कीच येईल मित्रांनो. थँक्यू.